यहाँ लेके यहाँ इधर होएगा मालेगा मालेगा माल। जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी चाललो आहे कल्याणला। कल्याण दुर्गाडी येथे खूप मोठी जत्रा भरलेली आहे मित्रांनो। दुर्गाडी किल्ल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जोडलेला आहे भावांनो। आदिलशाह नावाचा एक राजा होता, त्याच्या शासन कालामध्ये त्यांनी खाडी किनारी किल्ला बांधायला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 ऑक्टोबर 1656 मध्ये कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावरती दुर्गा मातेचं मंदिर बांधायला सुरुवात केली। तर मंदिर बांधता बांधता तिथे खूप धन सापडलं गेलं, म्हणून या किल्ल्याचं नाव दुर्गाडी दिला गेला। आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेत असलेला दुर्गाडी किल्ला इथे जत्रा चालू आहे। दुर्गाडी किल्ल्याची जत्रा कशी असते हेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार। आता पटापट मी निघतोय आणि तुम्हाला भेटतोय दुर्गाडी किल्ल्याच्या जत्रेच्या एंट्री समोर। मित्रांनो, मी दुर्गाडी जत्रेमध्ये आलेलो आहे। छत्रपती शिवाजी चौक या चौकामध्ये पूर्ण जत्रा भरलेली आहे। इकडे मागे बघू शकता पूर्ण पाळणे वगैरे लागलेले आहेत आणि खूप सारे स्टॉल इकडे लावलेले आहेत। तर जत्रेमध्ये काय काय आहेत, काय काय पाळणे आहेत, काय काय स्टॉल लागले हेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार। चला पटापट आपण स्टार्ट करूया। ही आहे आपल्या दुर्गाडीची जत्रा। खूप सारे स्टॉल आहेत, खूप सारे लोक इकडे आलेले आहेत जत्रेमध्ये आणि इकडे गेटच्या या साईडला खूप मोठे पाळणे लागलेले आहेत आणि इकडनं आपण वरती चाललेलो आहेत। कमानीच्या बाजूला तुम्ही बघितलात तर एक पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि इकडच्या साईडला तुम्ही आलात तर इकडे खूप साऱ्या छोट्या छोट्या डॉल्स लागलेल्या आहेत, त्या डॉल्स आणि इकडे पर्स लेडीजच्या लागलेल्या आहेत। काय प्राइस असणार आहे बॅगची? 150 रुपये। कुठली पण घ्या 150। या बॅग आहेत इकडे, कुठली पण घ्या 150 रुपये। आणि पुढच्या साईडला लहान मुलांचे बॉल वगैरे आहेत, खेळण्याच्या गाड्या वगैरे आहेत आणि भोंगे वगैरे आहेत। चला इकडच्या साईडला बघूया। इकडच्या साईडला तुम्ही गेला तर तोरण वगैरे लागलेले आहेत। हे खूप सारे तोरण असे लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि इकडच्या साईडला घरामध्ये लागणारे घरगुती स्टीलचे भांड्यांचा एक स्टॉल आहे इकडे। आणि पुढे बघितलात तर पुन्हा एक पर्सचा स्टॉल आहे। 150 रुपये प्राइस असणार या पर्सची। या खूप साऱ्या पर्स इकडे अशा लावलेल्या आहेत। इकडच्या साईडला लहान मुलांचे खेळणे आणि लेडीजचे ब्लाऊज वगैरे इकडे लावले आहेत इकडच्या साईडला स्टॉल वगैरे। आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर पुन्हा घरातले स्टीलचे जे भांडे पक्कड वगैरे आहेत यांचा एक स्टॉल आहे। आणि इकडच्या साईडला लेडीज चप्पलचा एक स्टॉल आहे इकडे। खूप साऱ्या चप्पल्स इकडे लावलेले आहेत। हा एक स्टॉल होता इकडे। आणि आपण पुढे गेलो तसं आर्टिफिशियल फुलांचा आणि पुन्हा बॅग लागणार इकडे। आणि इकडच्या साईडला आलात तर लेडीजचे ड्रेस। काय प्राइस आहे असणार दादा? 300ला 2। 150 रुपयाला एक ड्रेस, 2 घेतले तर 300 रुपयाला। या दादांचं स्टॉल आहे इकडे। घरात लागणारे स्टीलचे भांडे चमचे साहित्य तुम्हाला इकडे बघायला मिळणार। या दादांचं स्टॉल आहे। आणि पुढच्या साईडला घरात लागणारे आर्टिफिशियल फुलांचे तोरण इकडे लागलेले आहेत। हे आहे आर्टिफिशियल तोरण आणि फुलं यांचा एक स्टॉल इकडे आहे। आता आपण प्राइस काढणार यांच्याकडून। काय किंमत असणार यांची? 350 रुपये। हे समोरचे हे 350 रुपयाला समोर लावलेले आहेत आणि इकडे 450 रुपयाला लावलेले आहेत। आणि इकडे खूप सारे आर्टिफिशियल फुलं आहेत, आपण जसे घेऊ तसे आहेत। तर चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया। काय काय आहे दुर्गाडी किल्ल्याच्या जत्रेमध्ये ते तुम्हाला बघायला ना आजच्या ब्लॉगमध्ये। आता इकडच्या साईडला आपण आलात तर घरामध्ये लागणारे पडदे इकडे लावलेले आहेत आणि घरात लागणाऱ्या पायपुसण्या आपण टाकतो बेडरूम समोर, एंट्री समोर, त्या पायपुसण्या इकडे लावलेल्या आहेत। काय प्राइस दिली दादा? 120 रुपयाला 2 म्हणजे 60 रुपयाला एक। मित्रांनो बघा, 60 रुपयाला एक, 120 रुपयाला 2। आणि ह्या कशा दिल्या? 100ला 3 म्हणजे 30 रुपयाला एक। बघा, आपण डीमार्टमध्ये जाऊन घेतो तर आपल्याला एक 40-50 रुपयाला पडते, इथे 100 रुपयाला 3, 32 रुपयाला एक पडणार आहे। खूप स्वस्त आहे इकडे। पायपुसण्या वगैरे खूप छान आहेत। आणि पडद्यांची काय प्राइस असणार आहे? विंडोचा 150ला आहे। विंडोचा 150 रुपयाला आणि मोठा पडदा काय असणार आहे? 200 रुपयाला। बघा, हा आपण डोरला लावतो ना, 200 रुपयाला असणार आहे। चला पुढच्या साईडला आपण जाऊया। आणि इकडे लहान मुलांचे खेळणे वगैरे लावले आहेत इकडे बघा। काय किंमत असणार आहे खेळण्यांची? 100 रुपये। हे सर्व खेळणे इकडे लावलेले आहेत समोर। यांची सर्वांची प्राइस 100 रुपये असणार आहे। हे होतं खेळण्यांचं स्टॉल। हे बघा इकडे मोबाईलचं कव्हरचं एक स्टॉल आहे इकडे।
काय किंमत असणार आहे कवरची? 100 रुपये. मित्रांनो कुठलाही मोबाईलचा कवर घ्या 100 रुपये असणार आहे दुर्गाडीच्या जत्रेमध्ये. हा यांचं स्टॉल. चला पुढच्या साईडला जावा. पुढच्या साईडला पुन्हा आर्टिफिशियल फुलांचं एक 300 रुपयाला एक असणार आहे. बघितला 300 400 असे जसे घेऊ तसे आर्टिफिशियल फुलांचं एक स्टॉल इकडे असणार आहे. आणि तोरण सुद्धा आहे. दसऱ्याला कसं आपण खूप सारे असे तोरण वगैरे लावतो ना, हे तोरण कसं दिलं दादा? 250 रुपयाला तोरण असणार आहे जत्रेमध्ये. लेदरचे पर्स इकडे लावलेले आहेत. 100 रुपये किंमत असणार आहे. आणि इकडच्या साईडला दिवाळीला तुम्हाला डेकोरेशनला लाईट पाहिजेत रांगोलीमध्ये ठेवायला दरवाजासमोर. बघा किती छान लाईट्स वगैरे लावलेल्या आहेत. सिंगल लाईट 150 रुपयाला येणार आहे. ह्या लाईटी बघा किती छान दिसतात. आणि हे तुम्ही जे दिलं 100 रुपयाला जोडी म्हणजे 50 रुपयाला एक असणार आहे. हे इकडे बघितलं तुम्ही बघा किती कलर येतात. खूप छान आहे. 100 रुपये जोडी म्हणजे हे पण 50 रुपयाला असणार आहे. तुम्ही डेकोरेशन करत असाल तर डेकोरेशनसाठी हे खूप छान आहे. आणि खूप कलरफुल फुलं वगैरे इकडे केले. हे बघा दिवाळीसाठी तुम्हाला हे लागणार असेल. दिवाळी आयटम आहेत. कसं दिलं? हे बघा किती छान ताटली आहे. हे दिवे लावून मस्तपैकी आपण दिवाळीला रांगोळीच्या मध्ये ठेवू शकतो. सर्व दिवे आणि मस्त मोर वगैरे आहे. 150 100 पासून स्टार्ट आहेत. 100 150 200 250 जसे घेऊ तसे इथे दिवे आणि ताट आहेत. चला आपण पुढच्या साईडला जाऊ. इकडे घरामध्ये लागणारे सर्व प्रकारचे स्टीलचे भांडे वगैरे दिलेले आहेत. हे एक स्टॉल आहे. पुढच्या साईडला लेडीजचे टिकल्या रुमाल्स वगैरे यांचं एक स्टॉल इकडे समोर दिलेला आहे. आणि इकडे समोर बघितला तुम्ही लेडीजचे कानातले असतात ना, पेंडंट कानातले यांचं एक छोटंसं इकडे स्टँड उभं केलेलं आहे. आणि इकडे खालच्या साईडला लेडीजचे रुमाल्स, जेंट्स रुमाल्स आणि सॉक्स वगैरे यांचा एक स्टॉल लावलेला आहे. आणि इकडून पुढे गेलात तर हे शाळेमध्ये असताना आम्हाला खूप आवडायचे. आणि कवटाचं फल वगैरे. कसं दिलं रे? कसं दिलं? 30ला एक आहे, 50ला 2. पावसात सुद्धा कच्चे आंबे बघायला भेटतात जत्रेमध्ये. सीझनच्या आधी अजून टाईम आहे मेला. मित्रांनो बघा इकडे जत्रेमध्ये ना लाकडाचा खलबत्ता एक मोठा आहे. हा लाकडाचा खलबत्ता इकडे काय प्राइस असणार आहे? हे 150 रुपयाला असणार आहे. आणि छोटावाला खलबत्ता कसा दिला? हा 120 रुपयाला. हा छोटा जर घेतला तर 120 रुपये आणि मोठा जर घेतला तर 150 रुपये. आणि हा पाट जो आहे हा कसा दिला? 250. कशाचा आहे? साग आहे. सागाचा लाकडाचा हा पोली पाट आहे. गीता पुराण ठेवण्यासाठी एक स्टँड आहे ते सुद्धा आहे. लाकडाचे कंगवे सुद्धा आहेत, चम्मच सुद्धा आहेत आणि की होल्डर सुद्धा आहेत इकडे सर्व प्रकारचे. आणि इकडच्या साईडला हे काय रे बाबा? चम्मच विम्मच ठेवण्यासाठी एक बॉक्स बनवलेले आहेत. हे सुद्धा एकच दिलं 100 रुपये. खूप छान आहे. आणि इकडे जी प्लेट दाखवले आपण पाणी वगैरे घेऊन जातो ना त्यासाठी एक लाकडाची ट्रे आहे. काय किंमत असणार याची? किंमत काय असणार आहे? काय कमी नाही का? 200 रुपयाला असणार आहे. काय शिसम आहे की साग आहे? ट्रे आहे शिसमचा ट्रे. हा 250 रुपयाला येणार आहे तुम्हाला. 250 200 रुपये अशी प्राईस असणार आहे. तर खूप सारे इथे लाकडाच्या वस्तू आपल्याला इकडे बघायला भेटल्या. हा एक स्टॉल या दादांचं होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इकडे कॉस्मेटिकचं स्टॉल इकडे भरपूर मोठा आहे. या दादांचं स्टॉल आहे. आणि इकडच्या साईडला लहान मुलांचे स्मार्ट वॉचचा एक स्टॉल आहे. किती छान छान आहेत बघितलं तुम्ही. कसे दिले दादा? हे छोट्या आहेत ते 50 रुपयाला आहेत. आणि इकडे लावलेले आहेत हे 100ला इकडे लावलेले आहेत. हे स्कार्फ लावले आहेत मुलींचे. काय प्राईस असणार आहे? 100 रुपयाला. कुठलं पण घ्यायचं 100 रुपये. तर हे स्कार्फचं स्टॉल होतं. चला आपण पुढे साईडला जाऊया. पुढे लहान मुलींचे कपडे ड्रेस वगैरे लहान मुलींचे लावलेले आहेत. कसे दिले दादा? 150ला 2 म्हणजे 75 रुपयाला एक. बघा छोट्या छोट्या मुलींचे ड्रेस आहेत 75 रुपयाला एक. 150ला 2. अशा प्रकारे व्हरायटी खूप छान आहेत, खूप कलरफुल आहेत. या दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इकडे आर्टिफिशियल फुलांचं एक मोठं तोरणाचं स्टॉल आहे. सर्व प्रकारचे आर्टिफिशियल फुलांचे तोरण इकडे लावलेले आहेत. आणि खाली बघितला तर किचन, गुलाल, अबीर, शेंदूर यांचं एक स्टॉल यांनी इकडे मोठं लावलेलं आहे. इकडच्या साईडला एक स्टॉल आहे. इकडे देवीच्या ओटीसाठी
वेणी, नारळ, फुलं वगैरे इकडे आहेत आणि सर्व ओटीचं सामान इकडे भेटतो या स्टॉलवरती. इथून आपण पुढे जाणार आहोत. तर आम्ही इकडे आलेलो समोर आणि खूप सारे लोक सेल्फी घेताना इकडे. बजरंग बलीने हातामध्ये घेतलेल्या आहेत. हा आहे दुर्गाडी किल्ल्याची एंट्री. चला मित्रांनो जाऊया आपण वरच्या साईडला. इथे हारवीर लावायला सुरुवात झालेली आहे. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे यांचा इतिहास इकडे लावलेला आहे. हे बघा कान्होजी आगे यांचा एक इथं मस्त एक फोटो आणि इकडे त्यांचा इतिहास लावलेला आहे. प्रतापराव गुज्जर यांचं हे लावलेलं आहे. हे धनाजी जाधव यांचा इतिहास इथं दिलेला आहे. सुभेदार तानाजी मालुसरे तुम्ही बघितला असाल ना, यांचा इकडे फोटो लावलेला आहे आणि यांचा इतिहास. शिवा काशीदचा पण इकडे फोटो आणि शिवा काशीदचा इतिहासामध्ये काय घडलेलं आहे हे थोडक्यात इकडे दाखवून दिलेलं आहे. मुलारबाजी देशपांडे यांचा इतिहास इकडे दिलेला आहे आणि फोटो इकडे दिलेला आहे. मावळा सर्जेराव आपला आणि त्यांचा इतिहास. बाजीचा हा फोटो लावलेला आहे आणि बाजीचा इतिहास इकडे दिलेला आहे. सयाजी कंक आणि यांचा इतिहास इकडे दाखवलेला आहे. शिवामाल्यांचा इतिहास इकडे दिलेला आहे बघा. चला पुढे. हे आपले संताजी गोरपड्यांचा फोटो आणि त्यांचा इतिहास इकडे दिलेला आहे. हा सिद्धिलालचा फोटो आणि हा त्यांचा इतिहास. हा नेताजी पालकर आणि हा यांचा इतिहास. आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलात ते छत्रपती शिवाजी महाराज बोटीमध्ये येताना दाखवलेले आहे. दुर्गाडीला कशा प्रकारे ती प्रतिमा दाखवलेली. आणि इकडच्या साईडला तुम्ही गेलात तर दुर्गा मातेचं एक फोटो मस्तपैकी लावण्यात आलेला आहे. किल्ल्याकडे जायला रस्ता इकडनं एंट्री आहे. इकडनं VIP एंट्री आहे. तिकडे लोक जातात पास वगैरे दाखवून. आमच्याकडे पास वगैरे नाही आहे म्हणून आम्हाला अलाउड वगैरे नाही आहे. प्रत्येक देव ठिकाणी प्रत्येक ठिकाणी VIP आणि नॉर्मल माणसाबरोबर हे होतच असतं. आमच्याबरोबर पण आज झालं. आम्ही एका फॅमिलीला विचारलं तुमच्याकडे पास आहे, आम्ही आतमध्ये येऊ का तुमच्याबरोबर. ते मला आम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्ही या. पण तिथे गेल्यानंतर बोलता त्यांचे 2च पास होते आणि त्याची 6च्या फॅमिलीला सोडलं. आम्हाला आतमध्ये अटकवून ठेवलं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हेच मला दाखवायचं होतं. आता चला पुढे जाऊया. दसऱ्याच्या 10 दिवस खूप मोठी जत्रा भरली जाते. तर चला आपण जत्रा कशी असते ती जरा बघूया आपण. हे असं होल्डरमध्ये लावणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज वगैरे आहेत. देवांचे पण फोटोज वगैरे आहेत. ते 60 रुपयाला असतात इकडे. मित्रांनो बघा इकडच्या साईडला जे लाकडाचे पोलीपाट लाटणे हे वगैरे दिलेले आहेत. काय प्राईस असणार आहे? 350 रुपये. कशाचं आहे हे? सर्व इकडं पोलीपाट ठेवलेले आहेत. हे बाबलीचे आहेत आणि 250 पासून स्टार्ट आहेत. जसे आपण मोठे घेऊ तशी प्राईस वाढत जाणार. हे बघा मित्रांनो दुर्गाडी जत्रेमध्ये फिटनेस रिलेटेड एक पुलअप दिलेला आहे. त्या पुलअपला 2 मिनिटं लटकायचे आणि 500 रुपये मिळणार आहेत. आता हा लटकणार आहे. हा लटकलेला आहे. 2 मिनिटं राहायचंय. बघूया 2 मिनिटं राहतोय का. नवीन नाही जुना बोला या. जिंकशील हो जिंकशील. चला 2 मिनिटं 100 500 200 शेवटच्या दिवशी 5000 कमवण्याची संधी. नवीन काहीतरी. चला 2 मिनिटं 100 500 200 शेवटच्या दिवशी 5000 कमवण्याची संधी. झाला नवीन काहीतरी. मस्त. मित्र हारलेला इकडे. 2 मिनिटावर भेटणार तुला. 100ला 500 आणि 200 रुपयाला 1000 रुपये. 1.5 मिनिटाला 100 वापस कर ना भाई. इंस्टाग्रामला रील टाकली सर्वात जास्त आम्हाला कोलॅबरेशन करून टाकायचे. सर्वात जास्त व्हायरल गेली त्याला 5000 बक्षीस आणि लकी ड्रॉ ठेवलाय 5000 रुपये. बघितला मित्रांनो हे स्कीम असणार आहे. आणि इथे खूप सारे आपले गाववाले आलेले आहेत. हे मित्र आले आहेत गाववाले सर्व या गेमचा आनंद घ्यायला. हे बघा हा एक मुलगा रुधिर मडवी लोणारचा पोरगा आहे. मडवी लोणार गावचा पोरगा आहे. लोणार गावचा मुलगा एक विन झालेला आहे. इथे पुढच्या साईडला आपण गेलात
जे आपण साड्या वगैरे ठेवतो त्यासाठी बॉक्स वगैरे लागतात, ते बॉक्स वगैरे इकडे दिलेत. कसे दिले? 200 रुपयाला बॉक्स असणार आहेत. कुठले पण बॉक्स घ्या, 200 रुपये. साड्या त्याच्यामध्ये सेफ राहतात, घडी मोडत नाही आणि त्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही. आणि एका साईडला जेंट्सचे पट्टे वगैरे दिलेले आहेत. ते पट्ट्यांचं काय प्राईस असणार आहे? 150-200 रुपये प्राईस असणार आहे इकडे पट्ट्यांची. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. आणि इकडे जत्रेमध्ये इडलीचं साशा आणि पॅन वगैरे आहेत. हे पॅन वगैरे कसे दिले? 350 रुपये असणार आहेत इकडे पॅनचे वगैरे. छोटे मोठे जसे घेऊ तशी प्राईज असणार. आणि इकडे आलात तर तुम्ही एक पाणीपुरीचा स्टॉल आहे इकडे साईडला बघितला तुम्ही. आणि इकडे एक उसाचं रसाचं एक स्टॉल आहे. आणि इकडच्या साईडला पुरा स्नॅक्सचे स्टॉल आहेत. दाबेली, वडापाव हे असे स्टॉल असणार इकडे. मंचुरियन वगैरे हे स्टॉल बघा. खिच्चा पापड तयार होत आहे अशा प्रकारे. खिच्चा पापडचे एक स्टॉल वगैरे आहेत. नूडल्स, मंचुरियन, पाणीपुरी हे स्टॉल इकडे लाईनशी लागलेले आहेत. जत्रा फिरून झाल्यानंतर तुम्हाला भूक वगैरे लागली ना, तुम्ही इकडे मस्तपैकी ताव मारू शकता. हलवा आणि पराठा याचा कॉम्बिनेशन खूप चांगला लागतो. पराठ्याबरोबर हलवा खायचा. हे हलवा वगैरे इकडे दिलेला आहे. नका नका दादा, हा स्टॉल इकडे होता. आणि इकडे दाबेलीचा एक स्टॉल आहे. आणि मंचुरियन राईस, दाबेली. आणि जत्रेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल आपण घेऊन जातो, पाण्याची बॉटल. त्या पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत तिकडं. खूप साऱ्या बॉटली आणि प्लास्टिकच्या बरण्या वगैरे इकडे लावलेल्या आहेत बघा. बाटल्यांची व्हॅरायटी बघा. कशी दिली दादा? काय किंमत असणार आहे? 40ला 1, 100ला 3 असणार आहेत. म्हणजे तीन घेतल्या तरी बघा. हे 6 आहेत. 100ला 6 बाटल्या बघा. किती स्वस्त आहेत. खूप साऱ्या बॉटल्यांच्या व्हॅरायटी आहेत, मोठ्या छोट्या जशा घेऊ तशा आहेत. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. इकडे बघा कमानीच्या बाजूलाच हा खूप मोठा आकाशी पाळणा लावलेला आहे. आणि इकडे आम्ही एंटर करतोय पाळण्यांकडे. आपण आतमध्ये आलात तर गेटच्या बाजूला एक स्वीटचा स्टॉल आहे. इकडे आलात तर लेडीजचे कानातल्यांचं एक स्टॉल आहे. आणि इकडे बघितलात तर घरगुती लोणचे, जेवढे पण लोणच्या असतात ते लोणच्यांचं एक स्टॉल इकडे दिलेला आहे. पान मसाल्यांचा एक स्टॉल आहे. सोप, पान मसाले यांचा एक स्टॉल आहे. आणि इकडे तुम्ही बघितलात तर खूप मोठा आकाशी पाळणा इकडे लावलेला आहे. तर हा डॉल्फिनचा पाळणा वगैरे दिलेला आहे लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी गाड्या लावल्या, गाड्यांचा एक पाळणा आहे. छोट्या छोट्या गाड्या आहेत बघा, अशा गोलगोल फिरतात. आणि लहान मुलं खूप मस्त की आनंद घेतात. हे एक पाळणा आहे इकडे. आणि समोरच्या साईडला आपण गेलात तर दुसरा एक पाळणा आहे. इकडच्या साईडला ब्रेक डान्स दिलेला आहे. हा ब्रेक डान्स इकडे असणार आहे. आणि तो एक पाळणा तिकडे असणार आहे. आणि इकडे असे खूप सारे पाळणे इकडे लावलेले आहेत. असे पाळणे असणार आहेत इकडे. आणि इकडे साईडला तो गोल पाळणा आहे. पाळण्यामध्ये पण खूप मजा येते मित्रांनो. इकडच्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी बोट वगैरे लावले आहेत. ये तो ट्रेलर चल रहा है. ट्रेलर जो आज पिक्चर की स्टार्टिंग में था, ट्रेलर नमूना नंबर 1 खेल प्रोग्राम. इसके बाद में 40 शुरुआत करा देगा. है अगर कोई जाने वाला दिखने वाला तो ले लेंगे टिकट अपना. चल भाई यहाँ इधर ओरिगा मालेगा माल. मित्रांनो पुन्हा दुर्गाडीची जत्रा तुम्ही बघितली. आणि या जत्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता हे तुम्हाला बघायला मिळालं. आणि पूर्ण जत्रा दाखवण्यामध्ये भिवंडीचे 2 मित्र आहेत यांचा खूप आपल्याला सपोर्ट राहिला. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.